श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांच्या जीवनाबाबत अनेक चमत्कारिक व सत्य घटना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात आजही सांगितल्या जातात. अक्कलकोट स्वामी या नावाने ओळखले जाणारे हे संत भक्तांसाठी जिवंत देवच होते. इसवी सन 1856च्या सुमारास एक तेजस्वी, रौद्र व तरीही करुणामय तेज असलेले संन्यासी अक्कलकोट नगरीत येऊन स्थिरावले. त्यांचे वस्त्र साधे, वर्तन कधी कठोर तर कधी अत्यंत प्रेमळ असे. लोक त्यांच्या रागाला घाबरत असत, पण त्यांच्या कृपेचा अनुभव घेतल्यावर तो राग देखील प्रसाद वाटू लागे. श्री स्वामी समर्थ भक्तांची कठोर परीक्षा घेत. कोणी मदत मागायला गेले तर कधी ते हाकलून देत, तर कधी मौन बाळगत. पण ही परीक्षा भक्तांच्या श्रद्धेची होती. जे न डगमगता राहिले त्यांच्यावर स्वामींनी अपार कृपा केली. एकदा एक गरीब शेतकरी स्वामींकडे आला. त्याचे पीक वाया गेले होते. स्वामींनी त्याला झिडकारले, तरी तो रोज दर्शनासाठी येत राहिला. काही दिवसांनी स्वामींनी फक्त एवढेच म्हटले, "जा, तुझी चिंता संपली आहे." त्या वर्षी त्या शेतकऱ्याच्या शेतात इतर कुणाकडेही नसलेले भरघोस उत्पन्न आले. ही घटना आजही अक्कलकोटमध्ये सांगितली जाते. चमत्कार नव्हे, कृपा. श्री स्वामी समर्थ कधीही स्वतःला चमत्कारी म्हणवून घेत नसत. ते म्हणत, "मी काही करत नाही, तो दत्त करतो." अनेक आजारी लोक बरे झाले, मानसिक त्रासातून मुक्त झाले, संसारात अडकलेल्यांना मार्ग सापडला. हे सर्व भक्तांनी अनुभवलेले सत्य आहे. श्री स्वामी समर्थांचे महान शिष्य श्री छत्रपती श्रीमंतांचे गुरु तसेच नंतरच्या काळात प्रसिद्ध झालेले श्री गजानन महाराज शेगाव या दत्त परंपरेशी जोडलेले मानले जातात. स्वामींच्या उपदेशातून भक्ती, संयम आणि आत्मज्ञान हा मार्ग पुढे आला. इसवी सन 1878मध्ये श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. पण भक्तांसाठी ते कधीच गेले नाहीत. आजही हजारो भक्तांना स्वप्न, अनुभव किंवा संकटसमयी मार्गदर्शन मिळते असे अनेक जण सांगतात. आजही अक्कलकोटला जाणारा प्रत्येक भक्त एकच गोष्ट सांगतो, स्वामी हाकेला ओळखतात, पण श्रद्धा खरी हवी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.